वर्षाची सुरुवात आहे आणि जगातील सगळ्यात महत्त्वाचा टेक इव्हेंट CES म्हणजे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो नुकताच संपला आहे. पण यावेळी CES हा फक्त टेक शो नव्हता, तो थेट भविष्यात डोकवण्याचा एक अनुभव होता. या इव्हेंटमध्ये अशा खूप फ्युचरिस्टिक गोष्टींचे डेमो आले होते, ज्या गोष्टी काही मूव्हीजमध्ये आपण बघितल्या होत्या, पण काही आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडल्या सुद्धा होत्या. त्यात एकदम रिअल दिसणारे ह्युमनाइड रोबोट सगळ्यांचे लक्ष ओढत होते. आपण सगळ्यांनी चित्रपटामध्ये पाहिले आहे माणसासारखे चालणारे, बोलणारे रोबोट्स, पण CES 2026 मध्ये जे पाहायला मिळालं ते अभिनय नव्हता, ती खरी वास्तवता होती. हे रोबोट्स फक्त मशीनसारखे वाटत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची हालचाल आणि बॉडी लँग्वेज इतकी नैसर्गिक आहे की पहिल्या क्षणात तर आपल्याला कळतच नाही की हा रोबोट आहे की माणूस आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे रोबोट्स माणसाची नोकरी हिसकवण्यासाठी बनलेले नाहीत. त्यांचा खरा उद्देश आहे रुग्णालयामध्ये पेशंटची केअर, वृद्धांना दैनंदिन मदत, रिसेप्शन, हॉटेल्स, कस्टमर सपोर्ट आणि धोकादायक इंडस्ट्रीमध्ये जे काम करायला अवघड आहे, म्हणजे जी कामं माणसांसाठी धोकादायक किंवा कंटाळवाणी किंवा शारीरिकदृष्ट्या कठीण आहेत, ती कामं आता रोबोट्स करतील, असे डेमो देणारे रिप्रेझेंटेटिव्ह सांगत होते. पण आपल्याला माहिती आहे टेक आल्यावर आपण सगळीकडेच यूज करणार आहोत. हो, थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण तंत्रज्ञानाचा खरा उद्देश एकच आहे, मानवी आयुष्य अधिक सुरक्षित बनवणं आणि सोपं बनवणं. याहूनही वेगळं आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हल्ली आलेला ट्रेंड, जे मुली आपले नेल्स एक्सटेन्शन करून वापरतात, त्यांच्यासाठी हा टेक एकदमच सुटेबल राहील असं मला वाटतं. हो, रंग बदलणारी नेल पॉलिश, आधारित रंग बदलणारी नेल पॉलिश ऐकताना वाटेल नेल पॉलिशमध्ये टेक्नॉलॉजी कशाला? पण यामागची कल्पना खूपच जबरदस्त आहे. ही नेल पॉलिश फक्त सौंदर्यासाठी नाही, ती तुमच्या शरीरातील बदल ओळखते, जसं की तणाव, शरीराचं तापमान, मूडमधील बदल, या सगळ्यांनुसार नेल पॉलिशचा रंग बदलतो. हो, आश्चर्य. उदाहरणार्थ तुम्ही तणावात असाल तर रंग गडद होतो, शांत असाल तर हलके सौम्य रंग दिसतात, शरीराचं तापमान वाढलं तर वेगळेच रंग. म्हणजे आता तुमचं शरीर रंगाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतं. भविष्यात ही टेक्नॉलॉजी आरोग्य तपासण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते. कल्पना करा, फक्त नेलचा रंग पाहून डॉक्टरला कळू शकतं की शरीरात काही बदल होत आहेत. फॅशन, आरोग्य, AI हे खरंच पुढच्या पिढीचं वेअरेबल टेक आहे, हे आपल्याला आता पण माहिती आहे. CEC 2026 ने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे, भविष्यात अजून येणार नाही आहे, तर भविष्य आधीच सुरू झालंय, असं मला या 2026च्या CES इव्हेंटमधून असे दिसून आले. असे बरेच डेमो आहेत, जर तुम्हाला तेही पाहायचे असतील आणि ते थोडे व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगायचे असतील, तर प्लीज ते कमेंटमध्ये मला सुचवा. मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेन. आणि तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.